नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 26 फेब्रुवारी 2026 वापस नवा उपक्रम अंकुश पाटील साहेबांनी जे पद्धतीने आपल्याला विष्ठा सांगितलेल्या आहेत त्या बनवायसाठीच आपण आज इथं उपस्थित झालो आहे। आज आपण बनवणार आहेत 319 लिक्विडमध्ये वॉटर सोल्युबल 319 आपण जे वॉटर सोल्युबल खत बनवतोय त्याच्यासाठी घेतलेली आपण सामुग्री। मी आता एक एक पहिली गोष्ट आपण हे जे सामुग्री बनवतो ही 200 लिटरची बनवतोय। मी अंकुश पाटील सरांचे सगळे व्हिडिओ पाहिले, बरेचसे इतर लोकांनीही व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत, पण त्यांच्यामध्ये प्रत्येकाचं प्रमाण 10 लिटरचं आहे। आणि अंकुश पाटील साहेबांनी सांगितलंय का या पद्धतीने तुम्ही कितीही प्रोडक्शन करू शकता। 25 आपण आता हे जवळजवळ 200 लिटर बनवतोय। 200 लिटरसाठी आपण घेतलेलं प्रमाण त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रमाण घेत जा। आता आपण युरिया घेतलेला आहे 20 किलो, कारण की आपण 200 लिटर बनवणार आहे। 10 लिटरसाठी 1 किलो युरिया लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, आपण 200 लिटरसाठी घेतलाय 15 किलो। 10 लिटरसाठी जर घ्यायचं असेल तर 750 ग्रॅम लागणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपण हे जे आणलेलं आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड 85%, हे आपल्याला 200 लिटरसाठी लागणार आहे 35 किलो 200 ग्रॅम। ऑलरेडी 35 kg आहे, ही पूर्ण कॅन आपल्याला लागणार आहे। आपण 2 कॅन आणून ठेवल्या, 2 कॅन मधून एका कॅनचा आपण आता सील तोडलेला आहे। कॅमेरामॅनला दाखवेल मी का, दाखवून द्या, पूर्ण पॅक आहे। दुसरी आपण आणून ठेवलेली आहे। आता आपण हे बनवताना कशा पद्धतीने बनवणार आहे, आता या टाकीमध्ये आपण 120 लिटर पाणी घेतलेलं आहे। 2 टँक घ्यायचे आहेत तुम्हाला। या 120 लिटर पाणी या बॅरलमध्ये घेतलेलं आहे आणि 40 लिटर पाणी या बॅरलमध्ये घेतलेलं आहे। तर कॅमेरामॅनला मी दाखवेल का, सांगा, दाखवून द्या का पाणी आपण कशा पद्धतीने आरओचंच पाणी घेतलेलं आहे। कॅमेरामॅनला मी सांगेल फोकस करायला का आपण जे जार मागवलेले आहे 20-25 रुपये आपल्याला जार मिळतो। 25 रुपयांनी आपल्या इथं आपल्या शेतावर साईटवर पोच करून देतात। 120 लिटर पाणी घेतलेलं आहे। आपण कसं बनवता हे पण मी दाखवणारच आहे तुम्हाला। आता आपण सुरुवातीला याच्यामध्ये युरिया टाकणार आहे। भाऊ घ्या तुम्ही 20 किलो युरिया घेतलेला आहे आपण। 10 लिटरसाठी 1 किलो टाकून द्या, काही विषय नाही, टाकून द्या बिंदा। आणि बरेचसे माझे मित्रमंडळींचे कॉमेंट्स येतात, त्या प्रत्येक कॉमेंटचं उत्तर मी आज आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। माझा वैयक्तिक फोन नंबर पण देणार आहे, पण कृपया करून संध्याकाळच्या आतच फोन लावा, कारण की माझी पर्सनल लाईफ असते। मी तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवतोय, मला कोणतंच माझ्याकडे प्रोडक्ट विक्री आहे काय आहे असं काहीच नाही। फक्त प्रत्येक दुकानाचे नावही सांगून दिलास, तुम्ही संपर्क करा, मी जिथून आणतो तुम्ही आणा। अजून भरपूर दुकानं आहेत का, ठीक आहे। आता आपण याच्यामध्ये 20 लिटर युरिया टाकलेला आहे, याला पहिले आपण घोळून घेऊ। तोपर्यंत मी तुम्हाला थोडीशी पुढची माहिती देतो, आपल्या शेतात काय काय चालू आहे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं का लाईम सल्फर आपण 150 लिटर बनवला। 150 लिटर बनवताना आता आपण इकडे पहिले तो 150 लिटर आपण जमिनीत पण सोडला आणि स्प्रे पण केला। आता आपण जस्ट नवीन वापस 150 लिटर काल आपण अजून बनवलाय, भट्टीच लावून घेतलेली आहे। म्हणजे लोक दारूची भट्टी लावत असेल, मी लाईम सल्फरची भट्टी लावली। पहा किती सुंदर तयार झालेलं आहे, पूर्ण लाल रंगाचं पाणी कंप्लीट। आता हे 150 लिटर वापस बनवलं आपण, याचा सविस्तर व्हिडिओ मी टाकलाच आहे काल। आमचे भैयाभाऊ म्हणे मामा संपलेला आहे, आपल्याला बनवायचं आहे, सामुग्री आणलेली आहे। त्याच्यानंतर आपण लाईम सल्फर वापस बनवलं, आधी दरवेळेस बनवणार आहे, आपण आणलेलंच आहे का कायम सोडत राहायचं जमिनीमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं का आपण अमिनो ॲसिड बनवलेलं होतं, तेही आपण 250 लिटर बनवलेलं होतं। वापस हे पोते काल मागवलेले आहेत आपण। 60 किलो सोयाबीन चंक्स आपण स्टँडर्ड क्वालिटीचे घेतो, कारण की आपल्या घरात किती रुपयाला पडतं हे काम नाही। पॅक पोते थोडेसे उन्हात ठेवलेले आहेत, कारण की त्याच्यातला जो मॉइश्चर असतो तर आपण जेव्हा दळतो तेव्हा थोडंसं मॉइश्चर राहून जातो। या साईडला मी कॅमेरामॅनला सांगेल शेंगदाण्याची पेंड पण आपण मागवून ठेवली होती, याच्यात थोडं मॉइश्चर होतं।
ते पण ऊन ठेवून देऊ. आज तिला ग्राइंडिंग करून घेऊ. याचंही आपण अमिनो ॲसिड एक 10 लिटर बनवलेलं आहे, पण थोडासा मॉइश्चर असल्यामुळे विरघळत नव्हतं. आपण त्याला ऊन दाखवतोय. राहिलं ही कारल्यांची ग्रोथ, व्हिडिओमध्ये तारखा टाकलेल्या आहेत. कंपाऊंडमधून आपल्याला नक्कीच पैसा येणार आहे. फ्लावरिंग लागलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जी पपई लागवड केली आणि भेंडी आहे, ती पण आपण बऱ्याचशा कॉमेंट्समध्ये होते का दादा तुमची भेंडी दाखवा. पपई लावलेली आहे, साधारणतः 1 महिना झालेला आहे पपई लागवडीला. तरी मी पहिले पपई दाखवून देईल, तोपर्यंत आपलं युरिया त्या पाण्यामध्ये मिक्स होऊन जाईल. कालच सुंदर गुलाबांचे फुलं झाडंही आणलेले आहेत, सुंदर लावून घेतलं म्हणजे जेणेकरून डेकोरेशनही दिसेल शेतांमध्ये. तुम्हाला हे दिसत असेल, हे द्राक्षांचे लावलेले आहेत. आपण साधारणतः आपण 50-60 झाडं द्राक्षांचे लावलेले आहेत. आणि आता जे आपली पपई लागवड केलेली आहे ते मी दाखवतो. हा पूर्ण कंपाऊंड जे एवढंही आहे आपलं, जवळजवळ 5000 रनिंग फूट कंपाऊंडला आपण पूर्ण कारलं लावलेलं आहे. आणि आता राहिली भेंडीचा विषय, तर भेंडी पण मी तुम्हाला दाखवतो, त्याच्यातली पपई पण दाखवतो का काय पद्धतीने आपलं काम चालू आहे. आणि पूर्ण 319 जे लिक्विड फार्ममध्ये खत बनवतोय आपण, त्याचा कंप्लीट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येक जिथून मी आणतोय त्यांचेही कार्डवर त्यांचे नावं, तुम्हाला तिथून काय घ्यायचं असेल तर मी तुम्हाला दाखवेल. आता आपण ही पपई लावलेली आहे, त्याच्यामध्ये आपलं खरबूज पण आहे. हे आता पपई आहे. आपण ही भेंडी जी आहे ही आपण ऑक्टोबरमधली लागवड आहे, याचा व्हिडिओ पण आहे. ऑक्टोबर काहीतरी 12-13 तारखेला भेंडी लावलेली होती आपण. आता जवळजवळ 4-5 महिने पूर्ण होत आहेत तिला. आता नवीन पालवी यायला लागलेली आहे, खूप चांगलं उत्पन्न आलं. पपई आपली 1 महिन्याची झाली आहे, खूप चांगलं सेट झालेलं आहे. निंदायचं काम आपलं सुरू आहे. पपईची ग्रोथ खरंच चांगली आहे. राहिलं याला आपण काय काय दिलंय जमिनीमध्ये, आपण सुरुवातीला आपण अमिनो ॲसिड बनवलं 250 लिटर, ते सोडलं. त्याच्यानंतर 60-20 बनवलं, ते सोडलं. ह्युमिक ॲसिड बनवलं, ते पण सोडलं. खरबुजांची ग्रोथ पण दाखवायचा प्रयत्न करेल का खरबूज पण खूप छान पद्धतीने, मोसंबीलाही खूप चांगला रिझल्ट आहे. तुम्हीच पाहून घ्या का किती सुंदर रिझल्ट येत आहेत. खरबूज पण आपलं खूप आहे, यालाही आपण स्प्रे केला, लाईम सल्फरचाही स्प्रे केला का जर त्याच्यामध्ये काही मावा थ्रिप्स तुडतुड येत असतील तर त्याच्यावरही चांगल्या प्रकारे म्हणजे थांबवतं, असं अंकुश पाटील सरांचं म्हणणं आहे. आणि भेंडीची तुम्ही आता ग्रोथ पाहत असेल, ही भेंडी आपण जूनपर्यंत नेणार आहे. याचं कारण असं आहे का पपई आपली जूनपर्यंत तिला सावली पण पाहिजे, नैसर्गिकरित्या उन्हाचे झळ बसायला नको. आता पपई खूप चांगल्या पद्धतीने सेट होते. प्रत्येक शेतकऱ्याला सांगेल, तुम्हाला जर वेळ असला माझ्या शेतावर या, आपण तुमचंही मार्गदर्शन घेऊ. माझं काही चुकत असेल, मोसंबीला खूप चांगले नवीन डीर यायला लागलेले आहेत, रिझल्ट दिसत आहेत. आता आपण मूळ टॉपिकवर जाऊ. मी बऱ्याच लोकांनी कॉमेंट्स केले होते का बाबा तुमची भेंडी कशी आहे, काय आहे, कसं नियोजन आहे. दाखवतोय, वालवी यायला लागलेली आहे, पपई सेट होऊन गेली, 1 महिन्याची झाली आहे पपई. आता हे जे नवीन पीक येईल हे आपण जूनपर्यंत नेणार आहे. उत्पादन खूप चांगलं आलं आपल्याला भेंडीचं, पण भाव आता सध्या फार कमी आहे. तरी असो, खरबूज खूप चांगलं सेट झालेलं आहे. मोसंबी पण तुम्हाला दिसते आणि एकदम नियोजनबद्ध कामं चालवली आहेत. म्हणजे आता आपल्या माता बहिणी पण आता निंदून घेत आहेत, कारण की थोडंसं तण दिसायला लागलं होतं आपल्याला. पपईला त्रास होऊ नये म्हणून आपण तण काढून घेतलं. आणि मोसंबी आपली तर मेन क्रॉप आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं का माझे जे झाडं बसत आहेत, म्हणजे खाली बुरश्या लागल्या आहेत. आपल्या बुरश्या आपण बायोरिच अल्ट्रा सी दिलं, त्या पद्धतीने कंट्रोल झाल्या नाही, हे सिद्ध आहे. आपण आता लाईम सल्फर बनवलं. लाईम सल्फर आपण जमिनीत सोडतोय, 4 लिटर प्रति एकर आपण आतापर्यंत सोडलंय. 4 लिटर 5 लिटर गेलं असेल. अजून 15 दिवसांनी वापस आपण 5 लिटर प्रति एकर प्रमाणे सोडणार आहे. 150 लिटर बनवून ठेवले. स्प्रे पण आपण त्याचाच घेणार आहे. आता खरबुजांना आपण स्प्रे पण त्याचाच घेतला. त्याच्यामध्ये आपण जे बनवलेलं आहे लिक्विड फॉर्ममध्ये 13-40-13 बनवलं होतं आपण, ते पण आपण त्याच्यामध्ये दिलं. प्रतिपंप आपण लाईम सल्फर असेल 60 ते 70 ग्रॅम 70 ml घेतलेलं आहे, म्हणजे प्रति लिटर 3-3.5 ml या पद्धतीने. आणि
बऱ्याचशा लोकांचं म्हणणं पडलं का आपल्याला हे काय भाव पडेल. आता मी याचा आजचा भाव पण दाखवणार आहे. आज आता आता आपलं सगळं युरिया आपला पूर्ण एकजीव झालेला आहे. आता कॅमेरामॅनला मी सांगेल, आपण हा जो 20 किलो युरिया टाकलेला आहे हा पूर्ण मिश्रित होऊन गेलेला आहे पाण्यामध्ये. 120 लिटर पाणी आहे. याच्यामध्ये आपल्याला युरिया 20 किलो घेतला आहे आणि त्याच्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड एवढंच या मिश्रणात टाकायचं आहे. मी तरी आता भाऊंना म्हणेल, आता तुम्ही पोटॅशियम हायड्रॉक्साईड घ्या बादलीमध्ये. कॅमेरामॅनला सांगेल दाखवा, बादली धरून ठेवतो टाकायच्या. 35 किलो 200 ग्रॅम, पूर्ण 35 किलोच्या 35 किलो आपल्याला टाकायचं आहे. राहायला रेट सगळं मी आज डिटेल सांगणार आहे. आपल्याला काय लिटर पडलंय हे पण दाखव का. जर 319 आपल्याला वॉटर सोल्युबल मध्ये घरात कमी पैशात जर पडत असेल तर नक्की हे पण करू. आपल्याला रिझल्टची महत्व आहे. पैसे वाचायला पैसे, आणि अंकुश पाटील साहेबांचं म्हणणंच आहे, पैसे वाचले तर शेती वाचेल. आणि आपल्याला त्या पद्धतीनेच करायचं आहे. क्रॉप आपलं भरपूर शेतांमध्ये आजच्या तारखेमध्ये व्यवस्थित आहे. खरबूज पण आपलं एक प्लॉट सोडला तर बाकीचे प्लॉट आपण कव्हर करायला लागलो आहे. आपल्या माध्यमातून आपण देणं सुरू केलेलं आहे. आणि हे 35 किलो हे आपल्याला पूर्ण टाकायचं आहे. 35 किलो 200 ग्रॅम असं माप असतं. 20 किलोला टाका. आता याच्यात टाकून द्या पहिले, नंतर हलवून घेऊ आपण. युरिया विरघळल्यानंतरच तुम्हाला पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. काय नाही, 10 मिनिटात तयार होतं. आपण याचा pH पण चेक करू कशा पद्धतीने होणार आहे. सोपं आहे, 15-20 मिनिटात तयार होतं. काय लिटर किती रुपयात कसं बनलं सगळं कॅल्क्युलेशन आपण आज काढू. फार कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये. आता 200 लिटर जर 319 वॉटर सोल्युबल मधून जर द्यायचं म्हटलं तर भरपूर पैसा लागेल. आणि हा जर कमी पैशांमध्ये होत असेल तर नक्कीच टाकून घ्या पहिले. टाकून घ्या. पहिले आपण 20 किलो युरिया घेतलेला आहे. याच्यात 35 किलो 200 ग्रॅम आपल्याला पोटॅशियम 2 मिनिटं. सॉरी, आपण याच्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड आपण हे 35 किलो घेतलंय. मी पोटॅशियम हायड्रॉक्साईड बोलत होतो. पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपल्या याच्यात टाकायचं. फॉस्फरिक ऍसिड जे आहे हे आपण 35 किलो घेतलेलं आहे. वापस कॅमेराला दाखवेल. बोलताना काही चुकत असेल तर मला सांगत जा. पोटॅशियम हायड्रॉक्साईड पूर्ण 35 किलोची आहे. याच्यावर नेट वेट पण लिहिलेलं असतं. 35 किलो पूर्ण वजन करून घेतलं आपण, काटा ठेवलेला आहे. पोटॅशियम आता आपल्याला घ्या. आता आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण 15 किलो घेतलंय. या टँक मध्ये आपण 40 लिटर पाणी घेतलेलं आहे. टाका. हा, टाकून. चेहरा दूर ठेवा, वाफ येईल त्याची. आता हे 15 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड झटकून घ्या. त्याला दुसरा घेऊ आपण. सरळ सोपी विधी आहे, काही गडबड नाही, काही नाही. चाळीस लिटर मध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकलेलं आहे आपण. याचं टेम्परेचर वाढत राहील. टाकू. आणि पाणी कसं उकळायला लागलंय पाहून घ्या. खळखळ खळखळ आवाज येत असेल कॅमेरामध्ये. घ्या. परत सांगतो माप. वाफ ढासायला लागली, चेहरा दूर ठेवा.
परत सांगतो, कॅमेरामॅनला मी मागे सांगेन, 120 लिटर पाणी आपण या बॅरलमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ही जी आहे फॉस्फरिक ॲसिड 85 ग्रेडचं हे 35 किलो टाकलेलं आहे. या 40 लिटरमध्ये आपण पाण्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड 15 किलो घेतलेलं आहे. 10 लिटरचं प्रमाण जर असेल, 1 किलो युरिया घ्यायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे असेल ते तुम्हाला 750 ग्राम घ्यायचं आहे. आणि फॉस्फरिक ॲसिड असेल तर 1760 म्हणजे 1 किलो 760 ग्राम हे वापरायचं आहे 10 लिटरचं प्रमाणसाठी. सोपं आहे, काहीच कठीण नाही आहे. आता आपल्याला मिक्स होतं आहे ते, तोपर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देतोय. आमचे मित्र आहेत अनिल भुसारी सर बुलढाण्याचे, त्यांनी खूप छान कॉमेंट्स केली होती. माझे फोनवर बोलणंही झालं. त्यांनी मला सजेस्ट केलं का आपण ज्या विष्टा आपण जिथून घेतोय तिथलं नाव पण सांगावं, रेट काय मिळत आहेत तेही सांगावं. तरी कॅमेरामॅनला मी बोलेल का आपण त्यांचं नाव स्टिकर ज्याच्याकडनं घेतो, तुम्ही कोणाकडनंही घ्या, किशोर एजन्सी बाकायदा मी कार्ड चिपकून दिलं. माझ्या पश्चात जो कोणी शेतकरी आले, कुठे मिळेल काय मिळेल तर त्यांना दाखवा. आणि काल जी आपण आणलेली सामुग्री आहे त्याचं बिल पण मी मुद्दाहून इथं लावून ठेवलं. कॅमेरामॅनला मी सांगेल थोडंसं मागे घ्या. आता आपण जे 90% पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे घेतलेलं आहे याचा रेट 3835 रुपये 25 किलो फ्लॅक्समध्ये. 100% 90% आहे. बाकीचे लोक काय भावाने विकत असतील मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. मी ज्या रेटने आणले त्या रेटचं माझा जो बिल पण आहे, मला त्याच्यामध्ये काही दाखवायचं नाही. मी स्वतः जेव्हा एकाकडनं बोलवलं मला 5000 रुपयात दिलं. आपल्याला शिकायचं होतं, आपण शिकलो. पण आता जर आपल्याला कमी रेटमध्ये प्युअरिटीमध्ये मिळत असेल तर नक्कीच घ्यायचं. ही 3835 रुपयाची जर 25 किलो येत असेल तर आपण त्याची फोड करू. आपल्याला काय भाव पडलं, 3835 भागीला 25 किलो 153 रुपये 40 पैसे, म्हणजे आपण 155 रुपये धरू एक. त्याच्यानंतर ही जी कॅन आणलेली आहे आपण फॉस्फरिक ॲसिडची 85%ची सील पॅक आहे. हे पण मुद्दाहून मी पॅक ठेवलं, कोणाशी काय कसं सजेल मला काहीच घेणं देणं नाही. याचा रेट आपल्याला 2 कॅन आणली आहे 4600 रुपये, म्हणजे 2300 रुपयाची आपल्याला ही कॅन पडलेली आहे. कॅमेरामध्ये दिसत असेल तर झूम करून दाखवा. दिसतंय? चेक करून घ्या, एकदा व्यवस्थित दाखवा. भाव कमी जास्त होत राहतील, त्याचं काही आपल्याला म्हणणं नाही. 10, 20, 50 रुपये खालीवर होत असेल, तुमच्या रेटमध्ये तुम्हाला तिकडे मिळत असेल तिकडे घ्यायचं. हे जळगाव शहराचं किंवा जिल्ह्याच्या लोकांना ठिकाण जर असेल तर त्यांना योग्य पद्धतीने पडेल. आता हे 2300 रुपयामध्ये आपल्याला 35 किलो पडलेलं आहे. आपण 2300 भागीला 35 म्हणजे 65 रुपये 71 पैसे या पद्धतीने आपल्याला मिळालं आहे. आता महत्त्वाचा विषय म्हणजे मी अनिल भुसारी साहेबांना च्या विनंतीलाही मान देईल. आणि माझा मोबाईल नंबर तसा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलाच असतो, तरी मी आज फोन नंबर तुम्हाला सांगतोय. फक्त कृपया करून संध्याकाळच्या आत फोन करा. माझा मोबाईल नंबर आहे 70 30 27 52 14. परत सांगतो 70 30 27 52 14. संध्याकाळपर्यंत लावत राहा. माल कुठून भेटतो मी दाखवलाय, त्याच्यासाठी विचारू नका. काही जर टेक्निकल अडचण असेल तर नक्कीच सांगा. सोयाबीन आपण जे काल 3 पोती आणले, 20 किलोचं एक पोतं आहे, साधारणतः आपल्याला 1385 रुपयात 20 किलो पडलेलं आहे. आपण जळगावून आणतो, माझ्या गाडीमध्येच मी टाकून घेऊन आलो. म्हणजे ते 1385 रुपयाचा रेट असेल 20 किलोचा, तर 69 रुपये 25 पैसे 70 रुपये. आपण त्याला ऊन दाखवतोय म्हणजे मॉइश्चर जो असेल तो कमी होऊन जाईल. आणि मोबाईल नंबर दिलाच आहे. भेंडी माझे बरेचसे यूट्यूबचे व्ह्युअर्स लोकांचं म्हणणं होतं का भेंडी दाखवा, पपईची ग्रोथ दाखवली, तुम्हाला लाईम सल्फर पण दाखवलं. रिझल्ट खूप छान येत आहेत आपल्याला. स्टेप बाय स्टेप आपण कामं करतोय. आता जवळजवळ
विरघळलं असेल हे आपलं टेम्परेचर चांगलं झालेलं आहे. आता आपण मग्गा घ्या, याच्यात आपल्याला टाकायचं आहे हे संपूर्ण 40 लिटर जे द्रावण तयार झालेलं आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं, हे आपण आता याच्यात टाकत चालू. याच्यात टाकायचं आहे आपल्याला. हे जवळ घेऊन घ्या, त्याला फोडता असेल तर जवळ घेऊन घ्या. हा, जवळ घेऊन घ्या. आणि याच्यानंतर आपण हे तयार झाल्यानंतर याचा पीएच मोजू, किती आला काय आला. 200 लिटर आपण बनवतोय, याचं कॅल्क्युलेशनही देईल माझ्या घरात काय लिटर पडलं. म्हणजे याचे रेट तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत का काय रेट आहे काय नाही. सरळ तुम्ही गणित करा. 3835 रुपयामध्ये आपण फॉस्फरिक ऍसिड घेतलेलं आहे, पूर्ण बॅरल लागून गेलं, त्याची किंमत धरावं लागेल. 15 किलो 20 किलो आपण युरिया घेतलाय, 6 रुपये किलोने आपल्याला 20 किलो म्हणजे 120 रुपयाचा युरिया झालेला आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड 152-53 रुपये पडलाय, 15 किलो घेतलंय. त्याचं कॅल्क्युलेशन आपण नक्कीच करू आता, किती रुपयामध्ये हे द्रावण आपलं रेडी होत आहे. एक 10 मिनिटाचा कार्यक्रम आणि टाकत राहा. मी तुम्हाला थोडंसं अजून जे पहिले बनवलेलं आहे हे आपण फुलवीक बनवलेलं आहे, अजून आपण सोडलेलं नाही. खूप सुंदर प्रकारे तयार झालेलं आहे. मी तुम्हाला फुलवीक आपल्याला उद्यापासून सोडायचं आहे जमिनीत. हे आपण 200 लिटर बनवलेलं आहे, बॅरलमध्ये मी दाखवतो. जवळजवळ आपल्या सर्व विष्ठा तयार झालेल्या आहेत, अजून 2-4 बाकी आहेत, आपण ते बनवू. कॅमेरामध्ये दिसत हे फुलवीक बनवलं आहे, आपण आता उद्यापासून सोडणार आहे. आणि 200 लिटर हे जे आपलं 319 बनवलं आहे आपण, हे आपल्याला साधारणतः आठवड्याला आपण एकरी जर 5 लिटरचं प्रमाण धरलं तर 15 एकर आहे, 15×5 = 75, म्हणजे 3 वेळा आपल्याला ते सोडता येईल. म्हणजे हा बनवलेला 319 आपल्याला महिनाभर चालेल. अल्टरनेट आपण बनवत जाऊ. आता वापस सोयाबीन आपण बनवणार आहे, सोयाबीन पासून अमिनो ऍसिड बनवणार आहे आपण. सामुग्री आपल्या जो स्टॉक मध्ये आहेत आणि 200 लिटर आपण बनवतो, कारण की आपलं क्षेत्रच मोठं आहे. आपल्याला खरबूज आहे, भेंडी आहे, पपई लागवड केलेली आहे, मोसंबी आहे. त्याच्यानंतर आपल्या तार कंपाऊंडवर आपण कारली लावलेली आहे. आज कारल्यांचा जवळजवळ 100 रुपये प्लसचा रेट चालू आहे. या पुढच्या आठवड्यापासून आपलं तेही उत्पन्न चालू होऊन जाईल. टेम्परेचर चांगलं वाढायला लागलंय आणि 10 मिनिटात आपण याचा पीएच पण मोजणार आहे. पहा आता झालं, होता येईल का नाही का? हा, टाकून घ्या पहिले, टाका. याचा आपण लगेच पीएच पण मोजणार आहे. व्हिडिओ नक्कीच मोठा होत असेल, पण तुमच्या माहितीसाठी आणि मलाही शिकायला मिळतंय, या हिशोबानेच आपण हा व्हिडिओ शूट करतोय. मला अमिनो ॲसिडचा फरक खूप चांगल्या पद्धतीने दिसायला लागला आहे, म्हणून आपण लगेच अमिनो ॲसिड वापस बनवतोय. एकरी आपला गोल राहील का 100 लिटर आपल्याला एकरी सोडायचं आहे. म्हणजे 100 लिटर जर एकरी सोडायचं आहे तर 1,500 लिटर आपण अमिनो ॲसिड बनवणार आहे. पहिले आपण साधारणतः 200 लिटर बनवलं, वापस याच्यामध्ये आपलं 200-250 लिटर बनेल. दर 15 दिवस महिन्याभराने अमिनो ॲसिड बनवत राहायचं, जमिनीत द्यायच राहायचं. त्यांचं म्हणणं, अंकुश पाटील सरांचं म्हणणं पडलं, गांडूळ फार जोरात वाढतात, जमीन सुपीक होते. नक्कीच आपण प्रयोग करून पाहणार आहे. 40-45 रुपये लिटर जर तुम्हाला पडत असेल, टेम्परेचर आहे, येत आहे, त्याला टेम्परेचर आहे. आणि हे तयार झाल्यानंतर आपल्याला 2 दिवसाआड 4 दिवसाआड थंड झाल्यावर द्यायचं आहे. तुम्ही बनवत असाल 1 दिवस त्याला नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्या. आज बनवलं असेल, उद्या सकाळपासून वापरायला सुरू करा. 200 लिटर आपलं होता येईल. आता हात लावू? हा, चल. बॅरल पण मस्त गरम झालेला आहे.
वाफ दिसत असेल तुम्हाला. ओके, बहुत बढिया. बरीचशी सामुग्री आपण आणून ठेवलेली आहे. हे घ्या काठी, घ्या मारा त्याला. एक 5 मिनिटं आपण काठी मारू आणि याचा पीएच चेक करू, क्वालिटी पण चेक करू. हा ठेवून द्या ना मग का साईडला. बरेचसे उपकरण आपण, कमी खर्चातली शेती हा पहिलेपासून आपला गोल आहे. 200 लिटर बॅरल आपलं रेडी झालंय, मोजून घेतलेलं आहे. आरोचंच पाणी वापरलं. 10 लिटर जर बनवायचं असेल तर 6 लिटर एका बादलीमध्ये पाणी घ्यायचं आहे. दुसऱ्या बादलीमध्ये 2 लिटर घ्यायचं आहे. 2 लिटरच्या बादलीमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड 750 ग्राम घ्यायचं आहे. त्याच्यात फक्त 2 लिटरमध्ये 750 ग्राम तुमचं पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकून तयार करायचं. आणि 6 लिटरच्या बादली पाणी, दुसऱ्या बादलीमध्ये 6 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये साधारणतः युरिया आपला 1 किलो आणि हे जे तुमचं फॉस्फरिक ॲसिड आहे 1760 ग्रॅम, म्हणजे 1 किलो 760 ग्रॅम 6 लिटरमध्ये मिक्स करायचं आहे. 2 वस्तू आपल्याला युरिया आणि आपलं जे आहे फॉस्फरिक ॲसिड हे आपल्याला एका या बॅरलमध्ये मिक्स करायचं. विरघळलं, पहिले युरिया विरघळून घ्यायचा आहे, मग त्याला टाकायचा आहे. तो विरघळलेला नंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे 2 लिटरचं आहे ते आपल्याला त्याच्यात टाकायचं, म्हणजे 10 लिटर तुमचं रेडी होऊन जाईल. आता जवळजवळ तापलं आहे, टेम्परेचर तर चांगलंच आहे, होईल थंड. आपण याचा पीएच पण चेक करू. शेतामधली घाण असते काही ना काही बॅरलमध्ये. पीएच आपण स्ट्रीप इकडे ठेवलेली आहे. सगळ्या सामुग्री आपण आणून ठेवलेल्या आहेत. किती पीएच येतो नक्कीच पाहू. कॅमेरामॅनला मी जवळ बोलूया. 1 आणि 3च्या मधात म्हणजे 2 पीएच. आपलं 319 रेडी झालंय. अजून 10 मिनिटं आपण हलवत राहू. आता हे आपलं कंप्लीट रेडी झालंय. त्याला रात्रभर 2 दिवस 4 दिवसानंतर आपली जेवढी सवड होईल त्या माध्यमातून आपण आपल्या जमिनीत सुरू करू देणं. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी रेग्युलर देत राहील. परत माझा मोबाईल नंबर सांगतो, 70 30 27 52 14. किशोर चौधरी माझं नाव आहे. फक्त संध्याकाळच्या आत फोन करा. काही प्रश्न असतील तुमचे, काही सुझाव असतील नक्कीच मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी जरूर दाबा. आज एवढंच बोलू आणि आज इथंच थांबू. नमस्कार.